अखंड विश्वाला शांतीचा समतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आज ही पुऱ्या देशाची व्यवस्था चालते ते भारत भाग्य विधाता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी स्वराज्य स्थापन केले, ज्यांनी रयतेची स्थापना केली ते छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, माता जिजाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, संत गाडगे महाराज या सर्व महामानवाला नमन करून मानाचा मुजरा करून पुन्हा एकदा E86 14 अब E86 15 अब या भूखंडावरील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SRA सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित या संस्थेतील या भूखंडावरील सर्व पात्र सभासद सर्व रहिवाशांना न्यू केसेस मात्र संस्था स्थलांतरित सर्व रहिवाशांना आज महत्त्वाचा संदेश द्यावासा वाटतो आहे। बंधूंनो, आपल्या लोकांना वाटत असेल की 3 सप्टेंबर 2023 मध्ये आपली संस्थेचं निवडणूक होईल। 5 वर्षासाठी SRA संस्थेवर कार्यकारिणी निवडून आली, 18 लोकांची कार्यकारिणी निवडून आली। आपल्या रहिवाशांना ही खंत असेल की अजूनपर्यंत आपला प्रकल्प सुरू का नाही होत आहे, ही संस्था कमी तर नाही पडत आहे, जी कमिटी निवडून आले ही कमी तर नाही पडत आहे कुठं। तर बंधूंनो, असं काही नाही। आपल्याला सर्व पात्र झोपडीधारकांचं 2022 मध्ये ज्या लोकांचं बायोमेट्रिक झालं, नव्याने 304 लोक नोंदवण्यात आली, त्या लोकांचं स्थलांतरित लोक आहेत 20 वर्षापासून त्या लोकांचं मात्र संस्थेच्या काही सभासदांचं जे भूखंडावर राहतात त्या सर्वांचा अधिकार आपल्याला जपायचा आहे। हा अधिकार जपता जपता आपल्या संस्थेला 1.5 वर्ष लागली आणि हा डेव्हलपमेंट प्रकल्प पुढे नेण्यासाठी आपली जी मात्र संस्था आहे त्या भूखंडावरती E86 14 अब E86 15 अब या मात्र संस्थेकडनं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट अधिकार डेव्हलपमेंट राईट्स जो द्यायचा असतो तो विकासकाला अजून देण्यात आलेला नाही आहे। कारण यांच्या परस्पर वादामुळे मात्र संस्था डॉक्टर आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड या संस्थेतील आपसी वादामुळे यांच्या हायकोर्टामध्ये तक्रारी चालू होत्या, त्यांचे केसेस चालू होत्या। पण आता त्यांची संस्था त्यांच्या संस्थेवर कमिटी निवडून आलेली आहे। ह्यांचा डेव्हलपमेंट राईट्स भेटलेला नाही म्हणून डेव्हलपर आणि ही SRA संस्था विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी हा प्रकल्प पुढे नेऊ शकत नाही आहे। लोकांना असं वाटतं आम्ही फायली दिलेल्या आहेत तर आमच्या फायलींचं काय झालं। ज्या 83 फायली आपल्याकडे आलेल्या आहेत त्या 83 फायली आम्ही विकासकाला किंगस्टोन रिएल्टर्स लिमिटेड यांना देण्यात आलेल्या आहे। त्यांच्यामधल्या 18 लोकांची हिअरिंग झाली, तिचा जो काय निर्णय आहे तो आज ना उद्या येईल। बाकीच्या लोकांचा पण पात्रतेसाठी फायली ॲडिशनल कलेक्टरकडे देण्यात येणार आहेत। दुसरी गोष्ट अशी की ही संस्था विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SRA सहकारी गृहनिर्माण संस्था ही संस्था 2019 मध्ये स्थापित झालेली आहे। ही संस्था कुठल्याही सो कॉल चेअरमॅन म्हणा, लोक बोलतात सो कॉल चेअरमॅननी स्थापन केली, पण त्यांनी न करता ही SRA संस्था स्थापित व्हावी म्हणून 1998च्या LOI मध्ये 2017च्या LOI मध्ये आशयपत्र ज्याला बोलतात त्याच्यामध्ये SRA तर्फे स्पष्ट आदेश देण्यात आला होता की हा प्रकल्प SRA डेव्हलपमेंट आहे, तुम्ही त्याला दत्तक घ्या या काही घ्या। 1995 मध्ये याचं भूमिपूजन झालं होतं, 99ला याचा पहिला ॲनेक्शर आला होता।
तेव्हा त्यांना सांगण्यात आलं होतं की SRA संस्था स्थापित झाली पाहिजे, पण मात्र संस्थेने तशी काय SRA संस्था स्थापित केली नव्हती. त्यानंतर 2019 मध्ये SRAच्या निर्णयानुसार, त्याच्या नियमानुसार पात्र झोपडीधारकांच्या वोटिंगने ही SRA संस्था विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SRA संस्था स्थापित झाली. या संस्थेमध्ये ज्यांनी चुकीच्या मार्फत एंट्री केली होती त्यांना SRAने बेदखल केलेला आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की अमक्यानी SRA संस्था स्थापन केली, ते आम्हाला मान्य नाही. पण ही संस्था अमक्यानी केलेली नाहीये. ती SRA मधील या प्रकल्पामधील पात्र झोपडीधारकांच्या वोटिंगनी झालेली संस्था आहे. तर कुठल्याही मात्र संस्था सभासद हे नाही बोलू शकत की अमक्यानी केलंय या तमक्यानी केलंय. समजलं ना? ही SRA संस्था कायद्यानुसार स्थापन झालेली आहे आणि SRA मधील जे 950 झोपडीधारक आहेत त्यांचं हित जपायला ही SRA संस्था विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SRA सहकारी गृहनिर्माण संस्था याची व्यवस्थापक कार्यकारिणी समिती जी 18 लोकांची आहे ती सक्षम आहे आपल्या झोपडीधारकांचा अधिकार जपायला. तर ज्या फायली संस्थेकडे आलेल्या आहेत त्या आपण डेव्हलपरला दिलेल्या आहेत. काय न्यू केसेस आहेत, बिल्डिंग मधल्या न्यू केसेस आहेत, स्थलांतरित लोकांच्या केसेस आहेत. त्या फायली डेव्हलपरच्या ताब्यामध्ये आहेत. जेवढा प्रकल्प जेव्हा चालू होईल तेव्हा त्या फायलीची कामं चालू होतील. कारण हा प्रकल्प चालू होण्यासाठी महत्त्व म्हणजे मात्र संस्था या जागेची मालक संस्था आंबेडकर सोसायटीचा तिचा अधिकार पत्र ह्या प्रकल्पाला देण्यात आलं पाहिजे. ते अजून दिलेलं नाही. मध्यंतरी अशी अफवा उचलली होती आणि ते खरं आहे, आम्ही 14/1 जाणार होतो, पण आम्ही आपल्याच बांधवांचं, आपल्या समाज बांधवांचा अधिकार मारून 14/1 करणार नव्हतो. 14/1 म्हणजे लँड ॲक्विजिशन. जर मात्र संस्थेकडनं अधिकारपत्र डेव्हलपमेंट राईट भेटलं नाही तर मग हा 14/1चा प्रकल्प प्रश्न येतो. पण आम्ही अजून तो 14/1चा मुद्दा थांबवून ठेवलेला आहे. का? तर मात्र संस्था डॉक्टर आंबेडकर सोसायटीच्या सभासदांची कमिटी निवडून आलेली आहे. त्यांच्याबरोबर बसून त्यांचे विचार, त्यांच्या मागण्या काय आहेत त्याच्याशी चर्चा करून मार्ग काढायला विकासक केस्टोन रिअल्टर लिमिटेड यांना आम्ही सांगितलेलं आहे. 3-4 महिन्यापासून त्यांच्या मीटिंगी होतात का नाही, का होत असतील हे आम्हाला माहीत नाही आहे. पण आंबेडकर सोसायटीचे जे सभासद आता निवडून आलेत त्यांचं म्हणणं असं आहे ही SRA संस्था आम्हाला मान्य नाही, कारण ह्यांनी ही संस्था अमक्या तमक्यानी बनवलेली आहे. मग त्यांना मला सांगायचं गरज आहे, भाऊ ही संस्था, त्या संस्थेच्या कमिटीवर जे भूखंडावर ज्यांची घरं होती ना ती लोक निवडून आलेली आहेत आणि ती लोक हा प्रकल्प राबवत आहेत. पण मात्र संस्थेवर आम्हाला बोलायचं नव्हतं, पण आज बोलायला लागतंय. ज्यांची घरं नाही ते कमिटी मेंबर झालेले आहेत. सासऱ्याच्या जागी त्याची मुलगी आली पाहिजे, ती जिवंत असताना तिचा नवरा कमिटीवर सेक्रेटरी बनवून येतो. हे किती योग्य आहे? ज्यांची घरं नाही ती कमिटीवर आहेत. जे बाहेरील सभासद, पूर्वीचे चेअरमॅन जे होते 1995 पासून ते 2005 पर्यंत, त्यांनी त्यांचा अधिकार जपायला दादरच्या काही लोकांना इथं सभासद करून घेतलं होतं. त्यांचा आपल्या प्रकल्पाशी काय संबंध होता? आज ते लोक म्हणतात आम्हाला आमच्या अधिकाराचं घर पाहिजे. अरे ज्यांनी जागा दिली, ज्यांनी आपलं झोपडं दिलंय, ज्यांच्या झोपड्याचं डेव्हलपमेंट बाकी आहे, रखडलेलं आहे, त्यांचं डेव्हलपमेंट नाही, ह्यांना बघायचं नाही, ह्यांना आम्ही सभासद आहेत मात्र संस्थेचं, तर आम्हाला आमचं घर पाहिजे. का हलवा आहे काय? कुणाची बापाची जागीर लागून गेले का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाज बांधवांसाठी जे इथं राहतात त्यांच्यासाठी जागा राखून ठेवलेली आहे. पुण्या सोम्या गोमाला जे बाहेरून आलेले इथं सभासद आहेत त्यांच्यासाठी जागा राखून नाही ठेवलेली आहे. आज बोलायचं नव्हतं म्हणून मी बोलतोय. आज मात्र संस्थेच्या काही सभासदांनी घरोघरी हे पत्र वाटतायत, काही लोकांच्या सह्या पण घेतात. हे पत्र आहे तुमच्या घरी येणार, माझ्या झोपडीधारकांनो, माझ्या सदनिकाधारकांनो, तुमच्या घरोघरी येणार. हे पत्र असं घेऊन फिरतात, काही सही घेतात. मात्र संस्था डॉक्टर आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडचे काही सभासद तुमच्या घरोघरी फिरतात. तर ह्या पत्राचा मजकूर जो आहे त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलेला आहे
जे फिरतात त्यांच्यावर लँड ओनिंग सोसायटीच्याच काही सभासदांनी पुन्हा काय हायकोर्टामध्ये केसेस केलेल्या आहेत की ही संस्था चुकीची आहे. ह्या संस्थेचा हायकोर्टात निर्णय व्हायचा बाकी आहे. तर ह्यांना आपल्या फायली हायकोर्टात जिथे यांच्यावर तक्रारी चालू आहेत तिथे यांना द्यायच्या आहेत. आता मी त्यांच्या सभासदांना विचारलं, जे वैशाली बी मध्ये हे पत्रक वाटत होते, त्यांना विचारलं बाबा हे पत्राचा मजकूर काय तो तरी सांगा. तो बोलता अजून आम्ही वाचलाही नाही. अरे जर तुम्ही वाचलाही नाही तर हे तुम्ही लोकांना पत्र कसं वाटता? बोलता हेच आम्हाला समजत नाही. अरे हेच तुम्हाला समजत नाही मग तुम्ही पत्र काय वाटताय? ह्याच्यामध्ये लोकांकडनं आपल्या सदनिकेच्या आपल्या झोपडीधारकांच्या घराचे पुराव्याची फाईल मागत आहेत. यांना अधिकार नाही. या मात्र संस्था डॉक्टर आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड यांना फक्त 151 लोकांच्या अधिकाराबाबत विचार करायचा आहे, त्यांच्या घराच्या बाबत विचार करायचा आहे. जर त्यांच्या 51 बंगलेवाले सोडले तर जे 100 लोक, मी आत्ता पण 100 लोक बोलतो, लोकांसारखं मी हे नाही बोलत 29 मेंबर राहिलेत का 70 मेंबर राहिलेत, मी 100 मेंबर बोलतो, 151 सभासद आजही बोलतो. जर तुम्ही आमच्या विरोधात गेलात तर मला कलेक्टरमध्ये जेवढ्या सभासदांची नोंद आहे त्याच्यावरतीच जावं लागेल, एवढं लक्षात ठेवा. मी अजून माझा लढा उचललेला नाही, माझं पाऊल उचललेलं नाही. जर कलेक्टरमध्ये ज्यांची नोंद असेल तेच सभासद, काही लोकांनी 2021 मध्ये पत्र दिलेलं आहे त्यांच्या वकिलामार्फत की आम्ही 22 लोकांना मात्र लँड ओनिंग सोसायटीच्या चेअरमॅननी 2002 मध्ये या पुढील कालामध्ये मेंबर करून घेतलेला आहे. तर आमची तुमच्या कलेक्टर दरबारी नोंद नाही, ती आमची नोंद करून घेण्यात यावी. याचा अर्थ काय होतं? हे सभासद नाहीत पण आम्ही यांना सभासद मानतो का? त्या टायमाच्या चेअरमॅननी बनवलं असेल यांना सभासद का? तर काय शिक्षित लोक त्या चेअरमॅनला पाहिजे होते हा प्रकल्प पूर्ण करायसाठी. आपल्या भूखंडावर शिक्षित लोकच नव्हते त्यांच्या विचारसरणीने, पण अनपढ लोक चांगले शिक्षित आहेत, चांगले विद्वान आहेत आपला प्रकल्प राबवायला. ज्यांची घरं नाही आज ते लोक उड्या मारतायत आहेत. अरे आम्ही आमची घरं देऊन का आम्हाला रस्त्यावर आणायचं आहे का? तुम्ही फायली घेऊन या हायकोर्टामध्ये या तुमच्यावर जिथं केसेस चालल्या तिथे या फायली तुम्ही देणार म्हणतात. तुमचे सभासद म्हणत होते, जे पत्र वाटत होते, आणि या फायली हायकोर्टात घेतल्या दिल्यात. जे झोपडीधारक आहेत, जे सदनिकाधारक आहेत, जे बाहेर कुठे राहतात आपल्या भूखंडावरचे रहिवासी, ते कायदेशीर बाबीमध्ये अटकणार ना, तुमच्याबरोबर त्यांच्या पण अटकणार आणि या प्रोजेक्टला स्टे येणार. म्हणजे तुम्हाला प्रकल्प करायचा आहे का नाही हे मला नाही समजत. तुम्ही फक्त तुमचा अधिकार जपताय. अरे मग ज्यांनी अधिकार घालवला त्याला विचारा ना, तुमच्या अधिकाराची बिल्डिंग कुठे गेली? त्या बिल्डिंगचं काय झालं? काय लोकांना मी चेअरमॅन म्हणून खालून वरून मिरचीच्या धुरासारखी आग लागते की हा नको. काय नको? आपण सत्यासाठी भांडणारा माणूस आहे. आज पण विकासकाबरोबर ह्याच लँड ओनिंग सोसायटीच्या सभासदांसाठी भांडतोय मी. का? ते निवडून आले, त्यांच्याबरोबर 2-3 मीटिंग कर, त्याच्यानंतरच 14(1) लँड ॲक्विजिशन भूसंपादनला जाऊ. पण यांच्यात सभासदांमधला एक कमिटी मेंबर बोलतो की आम्हाला इथं भेटायचं नाही, आम्हाला बाहेर भेटायचं आहे. आणि याला मध्यस्थी करणारा आपल्या शिदू सावंत ज्याला बोलतो आपण, काही लोक बोलतात भानगड, हा मीटिंग करतोय त्यांच्याशी आणि तो डेव्हलपरला मध्यस्थी करतोय. डेव्हलपर आम्हाला पण बोलला होता पण आम्हाला या भांडणात पडायचं नाही. डेव्हलपरला बोलो तुझा डेव्हलपमेंट आहे, तू लँड ओनिंग सोसायटीला भेट. उद्या आम्ही आलो तर त्या लँड ओनिंग सोसायटीच्या मेंबरला वाटेल आमचं काहीतरी याच्यात साठा लोटा आहे, आम्हाला याच्यात पडायचं पण नाही. तुमचा अधिकार आहे, तुम्ही मागा, पण हक्कानी मागा आणि जे जमत असेल तर मागा. चुकीच्या अधिकाराने जात असाल तर मग ते चुकीचं आहे. प्रकल्प रखडवायच्या गोष्टी करू नका. तुम्ही निवडून आलात तर प्रकल्प कसा पुढे जाईल, तुमचा डेव्हलपमेंट राईट दिल्यानंतर ते बघा. तुम्हाला इथं बिल्डिंगची जागा नसेल तर तुम्हाला दुसरीकडे कुठं तो बिल्डिंगची जागा देत असेल त्याच्यासाठी भांडा. तुमच्या अधिकाराचा रूम जात असेल तर त्या रूमच्या बदल्यात तो तुम्हाला काय देतोय ते विचारा. उलट ते न विचारता ज्यांनी जमीन घालवली, बिल्डिंग सभासदांची बिल्डिंग घालवली त्याला प्रश्न न विचारता, ज्यांनी आज निवडून आलेली 2019 पासून आम्ही या कमिटीवर आहोत. 1 वर्षाची प्रवर्तक म्हणून कमिटी होती. 2021 मध्ये 1 वर्षाची
हंगामी कमिटी आली 2023 मध्ये 5 वर्षासाठी ही कमिटी आली, तेव्हा सर्व त्या वर्षापासून आम्ही इथे आहोत. हा प्रकल्प अजून आम्ही वाचवलाय, नाही तर एवढ्यात ही जागा जमीनदोस्त झाली असती, घरं तुटली असती, दुसरा कोण असता तर. पण आम्ही डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट जोपर्यंत होत नाही आमचं विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर SRA संस्थेचं, आमच्या टर्म्स अँड कंडिशन जे 2022ला आम्ही त्यांना दिलेलं, त्या टर्म्स अँड कंडिशनच्या अटी 2022ला जे 304 लोकांचा सर्वे झाला, त्या अटी त्यांच्या लेटर हेडवर, ज्या ॲग्रीमेंटमध्ये येऊ शकत नाही त्यांच्या लेटर हेडवर देऊन हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी आम्ही बिल्डरकडं चर्चा करतोय. त्यांचंही ॲग्रीमेंट आमच्याकडे आलेलं आहे, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, पण ते आम्हाला मान्य नाही. त्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत ते फक्त बिल्डरच्या बाजूनीच आहेत. त्याला विश्वरत्न अधिकार देतोय, विश्वरत्न हा अधिकार देतोय. अरे आम्ही जर सर्व अधिकारच देत बसलो तर आम्ही काय हाताची घडी आणि तोंडावर वोट घालून काय होतंय ते बघायला? अरे बाबासाहेब शिवरायांची औलाद आहे. आपल्या समाज बांधवाचा त्या भूखंडावर इतर रहिवासी जातात, इतर धर्मीयाची लोक राहतात, त्यांचा अधिकार जपायला आम्ही सक्षम आहोत, समर्थ आहोत. तर मात्र संस्थेच्या कमिटीला जी निवडून आलेली आहे त्याला एकच विनंती आहे, तुम्ही SRAच्या भानगडीत पडू नका, SRAच्या झोपडीधारकांच्या भानगडीत पडू नका, फुकट कालवा कालवी करू नका. तुम्ही फक्त 151 लोकांचा अधिकार कसा जपता येईल, या प्रकल्पातून त्यांना कसा आपला अधिकार देता येईल, तुमच्या 100 लोकांना जे घरं नाही भेटले तुमचा अधिकार कसा मागता येईल याचा विचार करा. आणि ह्या प्रकल्पातून 151 लोकांना अधिकार भेटला पाहिजे, फक्त 100 लोकांना नाही. 100 लोकांना जे 1950 साली पैसे भरू शकले नव्हते असे 29 लोक होते, हे 100 आता झालेत. त्यांना घरं नाही भेटणार म्हणून त्या टायमाला संस्थेने बोललं होतं, यदा कदाचित आपला डेव्हलपमेंट पुढे जाईल तेव्हा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट रूम दिला जाईल, सदनिका दिली जाईल. असं कुठेही रायटिंग मध्ये नाही आहे, फक्त कमिटीच्या चेअरमॅननी बोललं होतं तुम्हाला की तुम्हाला रूम दिला जाईल. तुमच्याकडं रजिस्टर ॲग्रीमेंट असेल ना तर डेव्हलपर समोर घेऊन तुम्ही बसा, SRA समोर बसा. हा डेव्हलपर कसा नाही देणार? पण तुमच्याकडे रजिस्टर ॲग्रीमेंटच नाही, लिखित काहीच नाही, फक्त तोंडी आहे. मेंबरची बिल्डिंग आम्ही पण बोलतोय, बिल्डिंग नाही तर त्यांचा अधिकार, त्यांना कुठे बिल्डिंग बांधून देणार ती सांगा, नाही तर त्या जागेसमोर त्यांच्या घराचा जो मोबदला आहे ते देऊन सुद्धा जे भूखंडावर लोक राहतात त्यांना त्यांचा ॲक्विजिशन मधलं अधिकार भेटला पाहिजे. 51 बंगलेवाल्यांना त्यांचा अधिकार भेटला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त जे भूखंडावर राहतात त्यांना त्यांचा अधिकाराचं घर नाही भेटले मात्र संस्थेच्या बिल्डिंगमध्ये त्यांना कुठं घर घेऊ शकतात, एवढं त्यांना रक्कम भेटली पाहिजे. याच्यासाठी बिल्डरकडे सतत बांधतोय आपण आणि बिल्डरला हे सांगतोय, मात्र संस्थेबरोबर डॉक्टर आंबेडकर कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या कमिटी बरोबर बसून काहीतरी मार्ग काढ. पण आता हे मात्र संस्थेची कमिटी बसाय मागत नाही का बिल्डर त्यांच्यावर बसाय मागत नाही याच्याशी आपल्याला काय कल्पना नाही, कारण यांच्या भांडणात आपल्याला पडायचं नाही. जर उगाच आम्ही पडलो तर बोलते यांचं काय साटेलोट आहे. आणि या कमिटीवर मात्र संस्थेच्या आंबेडकर सोसायटीच्या कमिटीवर जे भूमिपुत्र आहेत ते जागेवर जे सभासद आहेत त्यांचा पत्ता नाही, नको ते सभासद आहेत. त्यांच्यामधला जे कमिटी मेंबर जे ए टाईप मध्ये राहतो त्याला मेश्राम भाऊ एकदा बोलला होता, हे SRA संस्थेचे सभासद, मी जागेवरतीच होतो 19व्या रोडला, त्याच्यातला एक जण बोलतो हा टकल्या, हा बोलला हा टकल्या आहे ना, हा टकल्या तुम्हाला डेव्हलपमेंट कसा पुढे नेईल ना तो दाखवेल. तुमच्या डोक्यावर केसा असतील पण तुमच्यात अकला कुठे गेल्या त्या नाही समजल्या. तुम्हाला हा टकल्या दिसतोय पण तुमच्या अकला कुठे गेल्यात ना हे आम्हालाच नाही माहिती. तुम्ही फक्त शिक्षित आहेत, तुम्हाला लोकांच्या डेव्हलपमेंटचं काय पडलेलं नाहीये. बाबासाहेबांनी म्हटलंच होतं, माझे अशिक्षित लोक हे माझे विश्वासपात्र लोक आहेत आणि शिक्षित लोकांनी मला धोका दिला. अरे आता पिक्चर पण आला होता छावा, बाबासाहेबांच्या टायमाला लोक फितूर होते आपल्या समाजात, शिवरायांच्या टायमाला पण फितूर होते, संभाजी महाराजांच्या टायमाला फितूर होते. त्यांनीच आपल्या लोकांशी गद्दारी करून पुरा नायनाट करून टाकला. आणि आत्ताही आपलीच लोक काय आहेत ते अशी फितुरी करून नायनाट करतायत. अरे आमच्या जाग्यावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SRA सहकारी गृहनिर्माण संस्थेवर जर दुसरा कोणी निवडून आला असता ना तर एवढ्यात तर जमीनदोस्त झाला असता पुरा प्रकल्प, बिना कुठल्या ॲग्रीमेंट, बिना कुठल्या याच्याने. त्याचा तरी विचार करा.
जी संस्था निवडून आलेली आहे ते लोकांचा अधिकार जपतात. तर माझ्या सर्व झोपडीधारकांना विनंती आहे, तुमच्याकडे कोणी सभासद मात्र संस्थेचा आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड यांचा सभासद फायली मागत असेल, तुमच्या घरोघरी असं लेटर वाटायला येत असेल, तर लेटर वाचा अगोदर. त्याच्यामध्ये एक मुद्दा लिहिलाय मागच्या पानावर की तुमच्या फायली आम्हाला कोर्टात द्यायच्या आहेत. हा प्रकल्प रखडलेला आहे. अरे तुम्हीच रखडवला. मात्र संस्था डॉक्टर आंबेडकर सोसायटी लिमिटेड यांनीच रखडवला. 1999 ला प्रकल्प चालू झाला. 2016 पर्यंत हा प्रकल्प ठप झाला. मग 1998 पासून ते 2016-17 पर्यंत ही मात्र संस्था काही झोपली होती का? का नाही? कपिला वास्तू, वैशाली अब, तक्षशिला अब या बिल्डिंगच्या सदनिका लोकांची घरं ताब्यात देण्यात आली. त्याच्यामध्ये काही नवीन लोक लालचीनी, पूर्वीच्या संस्थेनी, आंबेडकर सोसायटीच्या संस्थेच्या कमिटीनी व पूर्वीच्या डेव्हलपर लोक हाऊसिंगनी आमिष दाखवून इथे 148 चुकीची लोक भरली. त्यांची पात्रता आणून तुम्हाला ही बिल्डिंग ताब्यात द्यायची होती. 1998 ते 2016चा काल होता. एवढी वर्ष काय झोपा काढत होतात? आणि तुम्ही या लेटरमध्ये लिहिताय एवढ्या वर्षा प्रकल्प रखडवला. अरे तुम्ही रखडवला. 2019 मध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SRA संस्था निवडून आली. तिने हा प्रकल्प वाचवला. ज्या मात्र संस्थेने इतर झोपडीधारकांची नोंद केली नव्हती ती विकासकाशी भांडून 2022 मध्ये 304 लोकांची नवीन घरं नोंदविण्यात आली. याचा अर्थ नाही की 304 लोकांना घरं भेटतील. ज्यांचे पुरावे, पूर्वीपासून बोलत आलोय, ज्यांचे पुरावे 1995 पासून 1/1/2000 पासून ते 1/1/2011 पर्यंत ज्यांचे पुरावे असतील ते 304 मधले हर एक झोपडपट्टी मधले जे झोपडीधारक आहेत त्यांच्याकडे असे पुरावे असतील ते नक्कीच पात्र होणार. आणि जे पात्र नाही होणार ते विकासकाला स्पष्ट बोला, त्यांच्याशी बसून त्यांचा अधिकार जप आणि त्यांच्याशी काय कॉम्पन्सेशन करायचं असेल ते कर, पण त्यांना त्यांचा अधिकार दे. या गोष्टी सर्व आम्ही मागत आहोत. पण काही लोकांना आम्ही निवडून आलेले पसंत नाही. अरे कालचा माणूस निवडून आला. अरे आजपर्यंत आम्ही झटलो, संघर्ष केला, पण शिक्षित लोकांना या संस्थेवर आणला. मग त्यांनी काय केलं? त्यांनी जे दिवे लावले ते दिवे विझले, ते पेटवायला ही संस्था निवडून आलेली आहे. आणि त्यांनी चांगला दिवा लावलेला आहे. आणि प्रकल्प आता कुठेतरी पुढे जाणार. त्याच्यात पुन्हा एकदा असे पत्र पाठवून अशा फायली मागून तुम्ही हा प्रकल्प रखडवायला बघताय. तुम्ही तुमचा अधिकार मागा. आम्ही कुठे नाही बोललो. विकासकाकडे तुमच्यासाठी भांडतोय. मात्र संस्थेच्या 151 सभासदांमध्ये जे 100 लोक आहेत ज्यांना घरं नाही भेटले त्यांच्यासाठी सतत भांडणं होत आहेत. आणि ह्या कारणासाठी विकासक आणि माझी अनबन झालेली आहे, संबंध बिघडलेले आहेत. का? तर जितू मात्र संस्थेच्या 100 लोकांसाठी भांडतोय. का? तर जितू 304 मधल्या झोपडीधारकांसाठी भांडतोय. का? तर जितू 304 मधील जे इतर झोपडीधारक जे पात्र नाही होऊ शकत त्यांच्या हक्कासाठी भांडतोय. का? तर जितू स्थलांतरित लोकांसाठी भांडतोय. का? तर जितू जे आमिष दाखवून पूर्वीच्या संस्थेने, आंबेडकर सोसायटीनी आणि लोक हाऊसिंग कन्स्ट्रक्शननी जी लोकांना आमिष दाखवून घरं दिली त्याच्यासाठी भांडतोय. म्हणून संबंध बिघडलेले आहेत. माझ्या जागी व या कमिटीच्या जागी ज्यात काही लोक उपस्थित नाहीत, दुसरं कोणी असे ना, तर मला नाही वाटत हा प्रकल्प मध्ये इतरांना अधिकार भेटला असता का नाही. हा प्रकल्प कधीच जमीनदोस्त झाला असता. पण मलाच नाही माहिती ज्यांच्यासाठी आपण भांडतोय आंबेडकर सोसायटीच्या सभासदांसाठी, ते सभासद असे पत्र फिरवतात. आणि त्याच्यातला एक प्रदीप पवार आमचा जो मित्र आहे तो बोलतो, अरे ही सो कॉल चेअरमॅननी बनवलेली संस्था आहे ना, म्हणून आम्हाला ही नको आहे. अरे तुम्ही कोण होता? ही सो कॉल चेअरमॅननी संस्था बनवलेली नाही आहे. 1998-99च्या सर्वे अनेक्षर मध्ये परिशिष्ट 2 मध्ये आणि 2017च्या परिशिष्ट 2 मध्ये LOI मध्ये जो LOI निघालेला आशय पत्र त्याच्यामध्ये स्पष्ट आदेश होता SRAचा की हा प्रकल्प SRAचा आहे. दत्तक बित्तक घेतलं विसरून जायचं, अडॉप्ट केला विसरून जायचं. तुम्ही SRA प्रकल्प स्वीकारला, ही जागा SRAत गेली. त्याच्यामध्ये स्पष्ट आदेश होता तुम्हाला SRA संस्था स्थापित करावी लागेल. म्हणून तुम्ही बोलता ना सो कॉल चेअरमॅन, त्याला ह्याच्यामध्ये पण इन्व्हॉल्व व्हावं लागला. तुम्ही म्हणताय ना सो कॉल चेअरमॅननी ही संस्था स्थापित केलेली आहे,
त्या सोकॉल चेअरमॅनला एसआरएने नियमात बसत नव्हता म्हणून बेदखल केलेला आहे. तर बंधूंनो, अशा सगळ्या भानगडीत तुम्ही पडू नका. माझं तर असंच मत आहे, तुम्ही तुमचे 151 डॉक्टर आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड यांनी फक्त 151 लोकांचा सभासदांचा अधिकार कसा जपायचा त्याच्यावर विचार करा. तुम्ही या झोपडीधारकांचा बली 1995 सालीच भूमिपूजन करून दिला होता. चांगली मालक संस्थेची जागा होती, प्रायव्हेट जागा होती, त्याला तुम्ही एसआरए मध्ये टाकून दिला. तुम्ही 2005 पासून ते अद्यापपर्यंत भांडत होतात, पण तुम्ही एसआरएतनं ही जागा काढू शकलात नाही. तुम्हाला आता ही एसआरए संस्था नडते का? तर सो कॉल चेअरमॅननी बनवलं. अरे त्यांनी बनवलं नाही, तो त्याच्यात एंट्री झालेला मुख्य प्रवर्तक बनायला. ही संस्था बनवली एसआरएनी. एसआरएचा आदेश निघाला होता आणि एसआरएच्या आदेशाने पात्र झोपडीधारकांच्या मताने ही संस्था स्थापित झालेली आहे. तो फक्त याच्यामध्ये मुख्य प्रवर्तकासाठी आलेला, तर त्याला काय कायद्यासाठी त्याला बेदखल केलेला आहे. आणि आता तुम्हाला आमच्यासारखी लोक पसंत नाही, तुमचा इगो आठवतो. कालचा पोरगा आज मुख्य प्रवर्तक बनून बसलेला आहे. अरे तुम्ही तर एकत्र मिळून प्रकल्प करायला पाहिजे होता, पण तुमचा इगो हटवतोय. आणि आम्ही तुमचा अधिकार जपण्यासाठी 1.5 वर्ष घालवला का? तर मात्र संस्था आंबेडकर सोसायटीचं डेव्हलपमेंट राईट्स भेटला नाही म्हणून हा प्रकल्प रखडलेला आहे. लोकांना असं वाटत अरे आम्ही यांना निवडून दिलं एसआरए संस्था विश्वरत्नाला, ते कायच करत नाही. बंधूंनो, माझ्या झोपडीधारकांनो, आम्ही कसं करणार आहे? जोपर्यंत जागेचा बाप आहे, मालक आहे, त्याच्याकडनं अधिकारपत्र भेटत नाही तोपर्यंत आम्ही कसा पुढे जाणार? आणि विकासकाला साहजिक काय वाटणारच, मी आज पैसा घातला आणि उद्या वापस यांच्या कायदेशीर बाबी उभ्या राहिल्या तर माझा पैसा अटकेल. त्याचं उदाहरण आहे पत्र. या पत्रामध्ये लोकांच्या फायली मागतात. या फायली उद्या यांच्या कोर्टामध्ये गेल्या, या कुठलं सरकारी खात्यामध्ये गेला, तर या प्रकल्पाला उद्या स्टे आला तर ह्याला जबाबदार कोण? तुम्ही असेच 25 वर्ष हा प्रकल्प रखडवला आणि आताही रखडवताय. हा प्रकल्प आम्ही कसा तरी रुलावर आणलेला आहे आणि आता हे चालू होणार आहे. माझ्या झोपडीधारकांनो, जोपर्यंत डॉक्टर आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, जे मात्र संस्था आहे, जागेचे मालक आहेत, ते डेव्हलपमेंट राईट्स देत नाही तोपर्यंत हा प्रकल्प पुढे जाणार नाही. आणि आम्ही विकासकाला सांगितले त्यांच्याबरोबर 1-2 मीटिंग घ्या. जर मारत नसेल तर मग भूसंपादन, ॲक्विजिशन, 14-1 जो काय करायचं आहे करू, कारण आम्हाला डेव्हलपमेंट पाहिजे. रखडलेत सर्व झोपडीधारक, रखडलेत सर्व घरं देणारी लोक. अरे ज्यांनी घरं दिली, जे झोपड्यामध्ये राहतात, त्रास भोगतात, त्यांचा डेव्हलपमेंटचा पत्ता नाही. जे बाहेरची लोक आहेत त्यांचे इथं अस्तित्व नाही, त्यांची घरं नाही, ते बोलतात आम्हाला आमचा अधिकार भेटला नाही. अरे मग आम्ही आमचा अधिकार देऊन का भिका मागायच्या का? ज्या झोपडीधारकांचा, त्या मळ्यावरच्या आपल्या लोकांच्या, समाज बांधवांचा अजून प्रकल्प झालाच नाही, ज्या गटाराच्या पाणी त्यांच्या बाजूने जाते, ते चिखलामध्ये राहतात, रीतसर त्यांना सोयी नाही, त्यांचा प्रकल्प रखडलाय, त्यांचा घराचा प्रश्न नाही, तो प्रश्न सुटत नाही. या बिल्डिंग मध्ये तुम्हीच लोकांना असतील इथं घरं दिली. 22 वर्ष झाले या बिल्डिंगला. तुम्ही या बिल्डिंगची ओशी आणू शकलात नाही आंबेडकर सोसायटीने. आणि तुम्ही काय म्हणता आम्ही हा प्रकल्प पुढे नेणार? हे असे पत्र देऊन, लोकांच्या फायली मागून, झोपडीधारकांच्या एसआरए मधील झोपडीधारकांच्या फायली मागायचा तुम्हाला अधिकार नाही. तुम्हाला फक्त 151 लोकांच्या सभासदांबद्दल विचार करायचा आहे, त्यांच्या अधिकाराबद्दल विचार करायचा आहे. जर तुम्ही म्हणत असाल ही एसआरए संस्था आम्हाला नको, आम्ही मात्र संस्था डॉक्टर आंबेडकर सोसायटीच्या नावाने हा प्रकल्प पुढे नेऊ, तर याद राखा आम्ही पण या संस्थेचे सभासद आहोत. आमचे बापदादांनी ही संस्था स्थापित करायला आपला घाम घातलेला आहे, गाळलेला आहे. हे बाहेरील लोक येणार, सेक्रेटरी बनणार आणि बोलणार आम्ही हा प्रकल्प राबवणार. अरे मग जे भूमिपुत्र आहेत ते काय माती खायला आहेत का? आम्ही हा प्रकल्प, एसआरए प्रकल्प पुढे नेणार. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की एसआरए संस्थेला डावलून आम्ही पुढे जाऊ, एवढं याद राखा, एसआरए संस्था तुमच्याबरोबर लढा द्यायला खंबीर आहे. मात्र संस्था डॉक्टर आंबेडकर सोसायटीच्या कमिटी बरोबर लढा द्यायला तयार आहे. आतापर्यंत दोन्ही चेअरमॅनच्या विरोधात आम्ही गेलेलो, त्यांच्या संस्थाच्या कमिटीच्या विरोधात गेलेलो. आता तुमच्या बरोबर पण जायला तयार आहे. तुमच्या मधलाच एक जण
त्याचे 2 साथीदार आता वेगळे झालेत, तो धीरज जाधव जो आनंद विहार सोसायटी मधला, हे इकडचे वागचौरे बंधू कोकणस मधले, ही संस्था बरखास्त व्हावी म्हणून मंत्रालयामध्ये मीटिंग घेतात, त्यांचा संबंध नसताना, आणि त्याच्यात तुमच्यामधला एक, त्याचं मला नाव नाही घ्यायचं आहे, या सगळ्या गोष्टी करतात त्या थांबवा. जर तुम्हाला आमच्याबरोबर लढा द्यायचा असेल कायदेशीर तर आम्ही लढा द्यायला तयार आहोत. जर तुम्हाला प्रकल्पच नको तर मग होऊन जाऊन द्या लढा कायदेशीर कागदपत्राचा. बघूया हा प्रकल्प होतो का नाही होतो ते, का रखडतो ते. जर तुम्ही गोडी गुलाबीनी तुमचा अधिकार जपण्यात सक्षम ठरलात बिल्डरकडे तर हा प्रकल्प पुढे जाईल. जर तुम्ही आडीबाजी करत असाल तर नाईलाजाने मग आम्हाला भूसंपादन 14(1) चा मुद्दा घेऊन हा प्रकल्प पुढे न्यावा लागेल. आणि मी विकासकाला पण ताकीद देतो, विनंती करतो, आणि माझ्या कमिटीच्या वतीने, माझ्या 18 लोकांच्या वतीने, माझ्या या प्रकल्पामधील आमच्या जो विकासक आहे केस्टोन रिअल्टर्स लिमिटेड त्यालाही विनंती करतो, ट्रान्सपरेंट, साफसूत्र, चांगल्या प्रकारे पुढे येऊन आमच्या बरोबर पुढचा प्रकल्प पुढे ने. डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आम्हाला दिले, त्याच्यामध्ये फक्त विकासकांनी आपले अधिकार जपलेत. विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर SRA संस्थेचा अधिकारच जपलेला नाही. हा मुद्दा मी त्यांचा प्रकल्प प्रमुख नितीन गुजर यांच्या कानावरही टाकलेला आहे. त्यांनी त्यांचे CEO हरचंद्रा यांच्या कानावर टाकलाय काय माहिती नाही मला. त्यांना स्पष्ट बोललेलो आहे, या ॲग्रीमेंट टर्म्स अँड कंडिशन प्रमाणे आपल्या पुढे जाणार होता, जे आम्ही टर्म्स अँड कंडिशन दिलं होतं. मीटिंग मध्ये स्पष्ट झालं होतं, 18 लोकांच्या कमिटी बरोबर ज्या विकासक आला होता, हरचंद्र साहेब आले होते, टर्म्स अँड कंडिशनलाच घेऊन पुढे जाणार होते. पण ह्याच्यामध्ये 11 ते 12 पानावर फक्त विकासकाचा अधिकार जपलेला आहे. एक मुद्दा आहे की विकासक संस्थेच्या बाजूनी 2 नॉमिनी देणार, त्यांचे 2 वकील विकासकाकडनंच असणार, आणि एकदा हा नॉमिनी दिल्याच्या नंतर संस्थेला काय अधिकारच नाही. हाताची घडीनी तोंडावर बट, जे विकासक करेल ते मान्य. मग अशा परिस्थितीत आम्ही हा विकास करायचा का? माझ्या झोपडीधारकांना ते विचार करायचा आहे. तुम्हाला विचारतो, अशा परिस्थितीत आम्ही तो ॲग्रीमेंट साईन करू का? आम्ही विकासकाला म्हटलं होतं ट्रान्सपरंटरित्या, जो आम्ही 2022 टर्म्स अँड कंडिशन बनवला होता, आणि 304/2000 टर्म्स अँड कंडिशन बनल्यानंतर जो 304चा मुद्दा आला होता, त्या 304 मधील जे झोपडीधारकांचा त्यांचाही मुद्दा ॲग्रीमेंटमध्ये येऊन, स्थलांतरित लोकांचा मुद्दा ॲग्रीमेंटमध्ये येऊन, या बिल्डिंगमधल्या 148 लोकांचा मुद्दा ॲग्रीमेंटमध्ये येऊन, तुम्ही मात्र संस्थेचा जो काही मुद्दा असेल तो तुमच्या लेटर हेडवर देऊन हा प्रकल्प पुढे न्या, असं साफसूत्र ॲग्रीमेंट बनवा. तुम्ही कायदेशीररित्या आम्हाला एकदम चेपायचा प्रयत्न करताय. मग हा प्रकल्प मी विकासकाला विचारतो पुढे जाणार कसा? जर नसेल करायचं ठीक आहे, 5 वर्ष आम्ही आराम करू. जर तुम्हाला प्रकल्प न्यायचा असेल पुढे तर साफसूत्र ॲग्रीमेंट बनवा आमच्या बरोबर. आणि ॲग्रीमेंट बनवताना कमिटीचे पण 2-3 लोक असतील, कमिटीचा वकील असेल, तुमचे 2-3 लोक असतील, तुमचा वकील असेल, बसून ॲग्रीमेंट कसं बनवायचं, त्याच्यामध्ये दोघांच्या बाजू कशा खंबीरपणे उभ्या करायच्या, संस्थेच्या आणि तुमच्या डेव्हलपरच्या विकासकाच्या, ते चांगल्या तऱ्हेने मांडून प्रकल्प पुढे नेला पाहिजे. आम्ही विकासकालाही तोंड द्यायचं, बाहेरील लोक जे संस्था बरखास्त कराय पुढे जातात त्यांनाही तोंड द्यायचं, मात्र संस्थेचे काही सभासद विरोध जातात त्यांना तोंड द्यायचं, आता ह्या कमिटीलाही तोंड द्यायचं. आम्ही कुणाकुणाला तोंड देत राहणार? जर झोपडीधारकांना आमच्यावर विश्वास असेल तर विचार करा. तुम्ही जर फायली दिल्यात आणि या उद्या प्रकल्पाला काही त्रास झाला, या दगाफटका झाला, याला सर्वस्व जबाबदार जो झोपडीधारक, अशा लोकांकडे आपल्या फाईल दिला तर आम्ही जबाबदार राहणार नाही. मी पुन्हा एकदा मात्र संस्थेला विनंती करतो, तुम्ही विकासकाबरोबर बसून तुमचा मार्ग सोडवा. विकासकालाही विनंती करतो, आमच्याबरोबर बसून टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला जो बनला होता 2022 तुम्ही ज्या गोष्टी, तुम्ही ज्या अटी मान्य केलेल्या आहेत आमच्या त्या, आणि नंतर काय लेटरमध्ये मुद्दे ॲड झाले ते घेऊन हा ॲग्रीमेंट बनवून पुढे जा. असं जर होत असेल तर आम्ही या डेव्हलपमेंट बरोबर तुमच्या सोबत आहोत, ते विकासकाला सांगतोय. आणि जर मात्र संस्था अशाच काही खाडाखोडी करत राहिल्या तर मग 14(1) चा मुद्दा घेऊन
भूसंपादनचा मुद्दा घेऊन, लँड ॲक्विजिशनचा मुद्दा घेऊन, तुमचे अधिकार चांगले तरी जपून आम्ही पुढे जाऊ. मग भले तो लँड ॲक्विजिशन भूसंपादन 14-1 झाला तरी चालेल, पण लोक जे आपल्या डेव्हलपमेंटपासून, आपल्या विकास प्रकल्पापासून वंचित आहेत त्यांना त्यांच्या अधिकाराची घरं भेटतील. आमच्या झोपडीधारकांना असं वाटतंय आम्ही यांना निवडून दिले, पण हे काय कुछ कामी आहेत, ते कायच करू शकत नाही. कारण का बंधूंनो, हे लँड ओनिंग सोसायटी, आंबेडकर सोसायटी डेव्हलपमेंट राईट देत नाहीत, त्यांच्या गोष्टी मार्गी काढत नाहीत, म्हणून हा प्रकल्प रखडत आहे आणि पुढेही असंच रखडत राहणार. आता बाहेरील बैरामपाडा, बाजार गल्ली, सांताक्रूज ईस्ट इकडचे कंप्लेंटर या प्रकल्पामध्ये घुसत चाललेत. आपलेच लोक घुसवत आहेत आणि आपल्याच बांधवांच्या तक्रारी करून त्यांची घरांची निलंबित करायचा प्रकार घडवत आहेत. त्याच्याशी आम्हाला लेणं देणं नाही. ज्या अगोदर काय चुकीची घरं बनली ते SRA ठरवली त्याला तोडायची का काय तोडायची, पण आम्हाला याच्यात पडायचं नाही. जे कंप्लेंटर, जे इकडचे बांधव एक दुसऱ्याच्या कंप्लेंटी मारून आपसात एक दुसऱ्याची वाट लावतात ते त्यांनी बघावं. आम्ही या भूखंडावरील जे 950 घर आहेत, पात्र धरून, न्यू केस धरून सर्वे, त्यांचा अधिकार कसा जपता येईल, त्यांना त्यांच्या अधिकाराची घरं कसं मिळता येईल, त्याच्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SRA सहकारी गृहनिर्माण संस्था वेळोवेळी विकासकाबरोबर, SRA बरोबर संपर्क करून आपल्या लोकांचा अधिकार कसा जपता येईल ते आम्ही खंबीर आहोत आणि तो जपू आणि समर्थ आहोत. पुन्हा माझ्या झोपडीधारकांना E8614 E8615 या भूखंडावरील सर्व रहिवाशांना, पात्र झोपडीधारकांना, समाज बांधवाला, इतर धर्मियाच्या सर्व माझ्या मात्या भगिनी, सर्व माझ्या बंधवांना, मात्र संस्थेच्या सभासदांना विनंती करत आहोत की माझ्या जो आमचा संदेश आहे त्याच्यावर विचार करावा आणि तुम्हाला पुन्हा एकदा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SRA सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने जय शिवराय, जय शंभूराय, जय भीमराय, जय भारत, नमो बुद्धाय.